अहिल्यानगर जिल्ह्याच्या कोल्हार घोटी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 3 जण ठार झालेत तर 8 जण जखमी झालेत। खासगी प्रवासी बस तसेच मालवाहतूक ट्रक यांच्यात हा भीषण अपघात झालाय। अपघातातील जखमींना संगमनेरमधील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलंय। अहिल्यानगर जिल्ह्याच्या कोल्हार घोटी महामार्गावरील संगमनेर लोणी हायवेवर निझरणेश्वर देवस्थानजवळ पहाटेच्या सुमारास मुंबईकडून येणाऱ्या साई यात्री ट्रॅव्हल्स बस आणि लोणीहून जाणारी मालवाहतूक ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झालाय तर 7 ते 8 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती महामार्ग पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सांगडे यांनी दिली आहे। तर शिर्डी येथे प्रवाशांना घेऊन जात असलेल्या ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हरला झोप लागल्यानं त्याचं वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। अपघातात प्रवीण सोपान कांदळकर सुकेवाडी संगमनेर, फिरोज लाला शेख कसारा दुमाला संगमनेर, अंजू प्रवीण वाल्मिकी हरियाणा या तिघांचा मृत्यू झाला असून जखमींना संगमनेर मधील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर। आज सकाळी साधारण 6:30 ते 6:45 दरम्यान एक लक्झरी संगमनेरकडून लोणीकडे येतो आणि लोणीकडून संगमनेरकडे एक आंब्याने भरलेला ट्रक चालला होता। त्यांची समोरासमोर धडक झाली आणि मोठा अपघात झाला। त्या अपघातात साधारण 3 इसम मयत झालेत आणि 8 जण जखमी आहेत। जखमी संगमनेरच्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत। वाहतूक सुरळीत करण्याचं काम सध्या उतरतो।